सन 2025 आणि 26 या कालावधी अंतर्गत आज आपण या ठिकाणी या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील याच प्रशालेचे आजचे प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक श्री SD मेत्री सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी विद्यार्थिनींनो, तुमचं मनापासून या प्रशालेमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत। जास्त वेळ न घेता मंचावर उपस्थित असलेले आजच्या प्रमुख पाहुणे सन्माननीय मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना मी विनंती करतो की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय SD मेत्री सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांचे मनापासून धन्यवाद। बालमित्रांनो, 6 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेऊन आज शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 सालचे समोर बसलेले विद्यार्थी आपल्या आजच्या प्रशालेला ते निरोप देत आहेत। कार्यक्रम किती लहान असो, कार्यक्रम कितीही मोठा असो, पण कार्यक्रमाला शोभा वाढवणारी अशी व्यक्ती असते, ती व्यक्ती म्हणजे अध्यक्ष। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक बिरादर सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। सरांनी जी सूचना मांडली त्या सूचनेस प्रशासकाकडून मी अनुमोदन देतो। धन्यवाद सर। भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या अतिथीगणांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं। त्यानुसार आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सन्माननीय प्रशालेचे माजी मुख्याध्यापक SD मेत्री सरांचा सत्कार सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिरादर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सरांचं पूर्ण नाव शिवशरण दौलतप्पा मेत्री। आपल्या प्रशालेमध्ये माजी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। केवळ शिक्षकी पेशाच नाही तर समाजसेवा, नाटक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कलाकार आणि शाळेमध्ये अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांना समरस करून बीजगणित विषय, भूमिती विषय असे त्या विषयाचे गाढा अभ्यासक हे आपले मेत्री सर आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण पुन्हा या ठिकाणी स्वागत करूया। धन्यवाद सर। यानंतर या शाळेचा पहिला पाऊल ते अगदी आजच्या दिवसापर्यंत या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलाय व त्यांचा अनुभव आपण आज त्यांच्याच तोंडून या ठिकाणी ऐकूयात। सर्वांना वेळ देण्यासाठी तर आपल्याकडे वेळ शिल्लक नाही, परंतु त्यातले नेमके काही विद्यार्थी या ठिकाणी येऊन आपले मनोगत व्यक्त करतील। त्यामध्ये पहिली विद्यार्थिनी आहे तस्लीम मुजावर। नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक सर, प्रिय शिक्षक वृंद आणि माझ्या जिवलग मित्रमैत्रिणींनो, आज इथे उभं राहून बोलताना शब्दच सापडत नाही, कारण हा फक्त निरोप नाही तर आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्यायाला दिलेला शेवटचा नमस्कार आहे। आचेगावच्या या मातीत आपण लहानचे मोठे झालो। रोज सकाळी शाळेत गेटमधून आत येताना जी ओळखीची ऊब मिळायची ती आता कदाचित रोज मिळणार नाही। प्रार्थनेचा तो आवाज, वर्गातला गोंधळ, मधल्या सुट्टीत केलेल्या गप्पा, शेवटच्या बाकावरची खसखस, हे सगळं आता फक्त आठवणी बनून राहणार आहे। ही जाणीवच डोळे पाणावून जाते। आपल्या शिक्षकांनी केवळ अभ्यास शिकवला नाही तर आयुष्य जगण्याची दिशा दिली। कधी रागावले, कधी समजावलं, कधी पाठीवर कौतुकाची थाप दिली। आज कळतंय त्या प्रत्येक गोष्टी मागे आपल्याबद्दलची काळजी आणि प्रेम होतं। मित्रांनो, आपण रोज एकमेकांना पाहायचो, हसायचो, कधी भांडायचो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र बसायचो। आता मात्र कदाचित कोण कुठे जाईल, कोण कोणत्या शहरात असेल हेही माहीत नाही। उद्या भेटू असं सहज म्हणता येणार नाही आणि हाच विचार मनाला आतून हलवून टाकतो।
आज निरोप घेताना मनात खूप भीतीही आहे आणि आशाही. भीती का? कारण हा सुरक्षित प्रेमळ आधार सोडून आपण नव्या जगात पाऊल ठेवतोय. आणि आशा, कारण या शाळेने आपल्याला इतकं सक्षम केलं आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत उभं राहू शकतो. कालपर्यंत आपण वर्गात शेवटच्या बाकावर बसून गप्पा मारत होतो. परीक्षेच्या आधी अजून वेळ आहे म्हणत अभ्यास पुढे ढकलत होतो आणि आज अचानक मोठे झाल्यासारखं वाटतंय. तर चला एक मोठा अलविदा नाही, फक्त परत भेटूया असे म्हणूया. धन्यवाद. खूप छान. मनातील गोष्टी अगदी ओठावरून तिने थोडक्यात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आजच्या या कार्यक्रमासाठी एक पालक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे, सन्माननीय घोडके. मी त्यांच्या प्रशालेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. यानंतर आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी येत आहे आलिया शेख. मेरे प्रिय साथियों, आज का यह दिन हमारे जीवन का एक विशेष और भावुक क्षण है. आज हम इस विद्यालय से विदाई ले रहे हैं, जहां हमने केवल किताबों का ज्ञान नहीं तो जीवन को सही दिशा देना यह सीखा है. इस विद्यालय की हर कक्षा, हर प्रार्थना, हर परीक्षा यह हमारे यादों में रहेगी. यहाँ हंसना, सीखना, गिरना और पढ़ना यह हमारे विश्वास पर सब कुछ हो चुका है. हमारे सभी आदरणीय शिक्षकगण हमारे लिए केवल अध्यापक नहीं बल्कि सच्चे मार्गदर्शक रहे हैं. आपकी डांट में अपनापन था और आपकी सीख ये भविष्य की राह थी. आपने हमें सही और गलत में अंतर करना सिखाया. इसके लिए हम सभी विद्यार्थी आपके मन और हृदय से आभार है. आज भले ही हम इस विद्यालय से विदा ले रहे हैं, लेकिन यहाँ से मिली शिक्षा, संस्कार और अनुशासन जीवन भर हमारे साथ रहेंगे. मैं मेरे दोस्तों के लिए एक शायरी बोलना चाहूँगी. कुछ सालों बाद न जाने क्या समा होगा, पता नहीं कौन सा दोस्त कहाँ होगा. कुछ सालों बाद न जाने क्या समा होगा, पता नहीं कौन सा दोस्त कहाँ होगा. फिर मिलना हो तो मिलेंगे यादों में, जैसे सूखे गुलाब मिलते हैं किताबों में. धन्यवाद. खूप छान. भाग्यश्री कोवड. आज इयत्ता 10वी अ आणि ब या वर्गाचा निरोप समारंभ. आजचा दिवस आनंदाचा आहे, पण थोडासा भावनिकही आहे. इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. ही फक्त एक सुरुवात आहे. उंच भरारी घ्या आणि आपल्या स्वप्नांना साकार करा. एक कविता सांगणार आहे. उंच भरारी घ्या आणि कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आठवतो तोही पहिला दिवस रडतच आलो, आठवतो तोही पहिला दिवस रडतच आलो. आठवेल हाही दिवस रडतच आलो, आठवेल हाही दिवस रडतच चाललो. शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. आज इथून जाताना उदास उदास वाटतंय, पुढील जीवन कसे असेल काहून मनात दाटतंय. आज इथून जाताना उदास उदास वाटतंय, पुढील जीवन कसं असेल काहून मनात दाटतंय. उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही, उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही. मित्रमैत्रिणींच्या कुजबुजण्याचा हवा हवासा आवाज नाही, मित्रमैत्रिणींचा कुजबुजण्याचा हवा हवासा आवाज नाही. शिक्षकांचे ओरडणे नाही. हे सगळं आठवून दुःख होतंय मला, हे सगळं आठवून दुःख होतंय मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं, कसं जगायचं कसं लढायचं याचं मात्र भान आलं. बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं, कसं जगायचं कसं लढायचं याचं मात्र भान आलं. आज जाताना मनात खूप भीती, खूप हळहळ वाटत आहे. हे शाळा इथले शिक्षक खूप छान होते.
कारण हे शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. शाळा सोडून जाताना रडू येतो, पण ह्याच शाळेत 5वीला येताना पण रडतच चाललो आणि ह्याच शाळेतून 10वीला जाताना सुद्धा रडतच चाललो. हे ऐकून थोडंसं विद्यार्थ्यांच्या मनात हळहळ वाटतो, पण येथील शिक्षक आणि शाळा हे मात्र खूप सुंदर होते. धन्यवाद. 10वी अ आणि ब या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर निखिल खोबड. पहिलं मी इथं 5वीला शिकायला आलो, कोणी ओळखत नव्हते काय नाही, शिक्षक सगळे नवीन होते म्हणून मला म्हणजे इथं तेवढं मी राहत नव्हतो. नंतर 6वी 7वी पासून राहायला म्हणजे शिक्षकांसोबत ओळख झाल्यामुळे मग मी थोडं विश्वास वाढला. मग इथे मुलं मला ओळखत नव्हती तेवढं काय. मग नंतर 7वीला आलो मी. 7वी पासून हळूहळू मुलं ओळखले. मग तासं बुडवायचं सुरू झालं. तासं बुडवलो इकडे मागं शाळेच्या मागं जाऊन बसायचं, वडीकडे बसायचं. सर आम्हाला बोलत होती सारखं. नंतर शाळेत कमी आम्ही बाहेर जास्त होतो, ग्राउंडमध्ये जास्त होतो आणि जास्तीत जास्त ऑफिसमध्ये आमची तक्रार रोज आठवड्यात एकदा जाणार. मग 8वीला आलो, क्लास टीचर रविवारामध्ये तेवढं काय वाटलं नाही. आल्या स्ट्रिक्ट घ्यायला सुरू केलं. मग पहिलं बुडवायचं, तासं बुडवायचं नाही. मग मॉनिटरकडे नाव लिहायचं, कोण बाहेर जाते त्यांचं नाव लिहिणार. मग नंतर हळूहळू आम्ही मुलं सर्व मुलं बाहेर जायचं 5वा तास 6वा तास. नंतर मी तर एकदा बॅग माझ्या वर्गात पूर्ण दिवस मी वर्गातच नव्हतो, बॅग मात्र वर्गात होती. पण आजपर्यंत एकदा पण स्टाफ रूममध्ये माझी बॅग गेलेली. मग नंतर 9वीला आलो, हुजीर सर क्लास टीचर झाले. एकदम असं डेअरिंग वाढली आमची, थोडी जास्तच वाढली. नंतर हुजीर सर एकच बोलणार, तुम्हाला काय करायचं आहे करा, काय पण करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग डेअरिंग वाढली. 9वीला आल्यापासून थोडं जास्त असं पडवलो. मग नंतर 10वी कसं आलं मलाच माहित नाही, कसं चाललंय मला माहित नाही. आता संपली पण 10वी. मला 10वीचा पहिला दिवस पण आठवत नाही, आता शेवटचा दिवस कसा आला काय आठवणच नाही. तर मी आजपर्यंत पण व्यसन केलं नाही, आजपर्यंत केलं नाही, त्याच्या पुढे पण करणार नाही याची मी स्वतः गॅरंटी देतो 101%. आणि हे 1-2 वर्षासाठी नाही, लाईफ टाईम. व्यसन केलो तर आमचा पप्पा भेटात पण येणार नाही, कुठंच नाही. आणि व्यसन करणारच नाही हे मला माहिती आहे. मी स्वतः 9वीत आमच्या मुली काय केले, नवीन चार्ट बनवणार होते. चार्ट नवीन जेवढं नवीन चार्ट बनवणार तेवढं चांगलं मी फाडत होतो त्यांना. दररोज एक चार्ट फाडणार. मग सर म्हणले कोण फाडत नाही हे ते. सर झालं. मग 10वीत एक दिवस आम्ही बसायला आलो होतो, चुकून आमच्याकडनं चुकून एक चूक झालं, आम्ही त्या वर्गात बसायला गेलो. नाहीतर आम्ही ते बोर्डला हात पण लावलं नसतो, माझं तर नाव पण आलं नसतं. फक्त ते बसायला यायचं होतं, दुपारच्या वेळ होतं म्हणून इकडे चुकून एक चूक करायला आलो आम्ही. चूक झाली त्याला. मग नंतर त्या दिवशी मी खुर्चीवर पण मी स्वतः बसायला गेलतो, ते एक पाय खाली होतं ते तुटलं माझ्याकडनं, ते झालं ते याला. मग पण शाळा सोड वाटते. सर जर नापास झालो परत इथं ॲडमिशन घेतो, बघू सर पुढच्या वर्षी परत इथं ॲडमिशन घेतलं तर परत एकदा याच शाळेत ह्याच वर्गात त्याच बेंचवर बसायचे मला. धन्यवाद. अगोदर हा विद्यार्थी बोलण्याची मानसिकता करून आला नव्हता, पण अचानक मानसिकता केली. एक चांगलं त्याचं गुण या ठिकाणी आढळून आलं. आणि मला तर वाटतंय अनुभव हे दोन्ही असतात, चांगलेही असतो आणि वाईटही असतो. पण नेहमी शिक्षक हा असा एक सामाजिक घटक आहे, तो नेहमी चांगल्या बाजूचाच तुम्हाला संदेश देतो. त्यासाठी स्वतःच्या खोड्या 4 चौघांसमोर दाखवून मी असं केलो तसं केलो, ह्या गोष्टी कशामध्ये गेल्या, वाईट अनुभवामध्ये गेल्या. पण चांगली संधी आहे. खोबड तू म्हणला की आल्या की मला कोण ओळखत नव्हतं. आता असं कोण राहिलं नाही की तुला ओळखत नाही. पण आपलं नाव समाजामध्ये आपण वागत असताना चांगल्या दृष्टिकोनातून नाव निघलं पाहिजे, एवढं मी त्याला सूचित करतो. एक मोठा बंधू म्हणून, एक शिक्षक म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि यानंतरची विद्यार्थिनी आहे शिवलीला चुंकीवड्या, या ठिकाणी तिला मी आमंत्रित करतो. सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही.
नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आज आम्ही या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला सुंदर असा आकार देऊन मडकी घडवतो, त्याप्रमाणेच आमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. शाळा हे एक ज्ञानाचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुता, एकता या सर्व गोष्टी आम्ही येथे शिकलो. निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा. आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. आम्ही या शाळेत खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे की आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. या शाळेतून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्याला या शाळेची अभिमान वाटेल. धन्यवाद. जर माझ्याकडून कळत चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले असेल तर मला क्षमा करावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. सुंदर अशा कवितेतून तिने आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. यानंतरचा शेवटचा विद्यार्थी आहे समर्थ वंजारे. आदरणीय गुरुजन, माझे मित्र, मी इथं प्रथमतः पाचवीला आलो. मॅडम तुम्ही मागं बसला. मॅडम मागं बसले त्यांनी क्लास टीचर होते, पण त्याने स्टार्टिंगला खूपच स्ट्रिक्ट होते. पण नंतर त्याने मला क्वेश्चन दिला, मॅडम तुम्ही आपला अंक शिकवत होतो 5वीला असताना. तेव्हा त्यांनी मला एक अंक विचारलं की त्याचं उत्तर सांगितलं, मॅडम मला शाबासकी दिली. तेव्हापासून त्यांची मला भीती होती. नंतर असंच दिवस गेले. 7वीला मॅडम आपले क्लास टीचर होते. आणि पण खूप चांगले, म्हणजे आम्हाला समजावून घ्यायचे, कधी मारले पण असं आपल्या चांगल्यासाठीच मारले. असंच गेले दिवस गेले. आणि कधी 8वी 5वीतून 9वीला आलो. 9वीला आपले गट शिक्षक होते, इब्राहिम सर होते, आपले उजेड सर होते. त्यांनी जे माझ्यासोबत कधी असं गुरु सर राहिले नाही, म्हणजे त्यांनी बघा मित्रांसोबत म्हणजे मित्रासारखं माझ्यासोबत राहिले. त्यांनी कधी म्हणजे मला असं गुरु सर कधी बोलले नाही, पण त्यांनी मित्रासारखं मला बोलले, समजावून सांगितले. त्यांनी मला ओळखायचे आधीपासूनच. त्यासाठी विद्यार्थी घाबरत का होईना पण आपल्या मनातील बोल या ठिकाणी व्यक्त केला. त्यांनी सुरुवातीच्याच वाक्यात म्हणलं की आमच्या क्लास टीचर एलगुणे मॅडम होते, कुठे आहेत वरती दिसत नाही, मागे बसले. त्याचं कारण काय माहिती का? 6 वर्ष तू त्यांना समोर थांबून बोलताना तू बसून बघितला, आज तुला बोलताना मॅडमला बघायचं होतं, त्यासाठी मागे बसून ते तुझं निरीक्षण केले. सर्व विद्यार्थ्यांचे छान या ठिकाणी मनोगत होते. बोलला रे प्रशांत होते. आमच्या प्रत्येक दिवसाची ते सकाळ होती. शिस्त होती, संस्कार होते, कौतुकाची मान होती. स्वप्नांना आकार आणि मायेचा आदर देणारी शाळा आमच्या डोक्यावरची खरी आव्हान होती. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वृंद व प्रिय माझ्या आजच्या या क्षणाची प्रेरक माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि डोळ्यात थोडा ओलावाही आणणार आहे. कारण आज निरोप आहे शिक्षकांचा, ज्यांनी आम्हाला ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. निरोप आहे मुख्याध्यापकांचा, ज्यांनी आम्हाला मूल्य आणि आमच्या प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे त्या शाळेच्या इमारतीचा, बागांचा, फळ्याचा आणि प्रत्येक जागेचा, ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनातील सोनेरी क्षण दिले. आणि निरोप आहे त्या सर्व मित्रमैत्रिणींचा, ज्यांनी रक्तांतील नात्यापेक्षाही जास्त साथ दिली. आपल्या या शाळेबद्दल काय बोलावं? शाळा म्हणजे माझ्यासाठी पहिली वही उघडतानाचा
चुकीच्या उत्तरावर मिळालेली शिक्षा होती, बरोबर उत्तरावर मिळालेली कौतुकाची थाप होती. मैदानात खेळलेले खेळ होते, स्पर्धेतील जिंकलेली मेडल होती, गॅदरिंगला केलेली धमाल होती आणि सहलीच्या प्रवासातील कमाल होती. या शाळेतील शिक्षक आमचे खरे शिल्पकार आहेत. आज जर या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत असेल तर त्यामागे शिक्षकांचे अथक परिश्रम आहे. शिक्षकांनी तुम्ही फक्त अभ्यासक्रम शिकवला नाही तर तुम्ही आम्हाला माणूस म्हणून घडवलं. आमच्याकडून चूक झाली तरी संधी दिली, अपयश आली तरी आशा दिली आणि यश मिळालं तेव्हा हे माझ्या विद्यार्थ्यांचे यश आहे असं अभिमानाने सांगितलं. शिक्षकांनी दिलेली मूल्ये ही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान शिकवलेली आहे. शिक्षकांचे संस्कार आमच्या स्वभावात राहतील, शाळेची शिस्त आमच्या जीवनात राहील आणि इथे शिकवलेली माणुसकी आमच्या बुद्धीत राहतील. आम्ही यापुढे जगात कुठेही गेलो तरी या शाळेची मान खाली जाईल असे कुठलेही काम करणार नाही. याची आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आदरणीय शिक्षकांना देतो आणि आपल्या प्रिय शिक्षकांसाठी या 2 ओळी सादर करतो. शिस्त संयम समर्पणातून संस्काराचा वारसा दिला, शिस्त संयम समर्पणातून संस्काराचा वारसा दिला. घडली चूक आमच्याकडून तर हातामध्ये आरसा दिला. आमच्या इतवा प्रवासाचे शिक्षकच शिल्पकार आहेत. फिटणार नाही या जन्मात तुमचे एवढे अनंत उपकार आहेत. मित्रांनो, पुढचा प्रवास जबाबदारीचा आहे. आता आपल्या समोर मोठे आकाश आहे आणि कोणी रोज हजेरी घेणार नाही, कोणी दप्तर तपासणार नाही, पण आयुष्य मात्र प्रश्नपत्रिका न देता परीक्षा घेईल. म्हणून या शाळेने शिकवलेली एक बाब लक्षात ठेवा. गुण महत्त्वाचे आहेतच, पण गुणापेक्षा गुणवत्ता मोठी आहे, संधीपेक्षा संस्कार मोठे आहेत आणि चातुर्यापेक्षा चारित्र्य मोठं आहे. आज आपण कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय या सगळ्या दिशांनी आपलं पुढचं पाऊल टाकणार आहोत. उद्या आयुष्यात कधी निराशा आली तरी मन खचलं, कधी वाट चुकल्यासारखं वाटलं तर एक क्षण डोळे मिटा आणि आठवा हीच शाळा, हे शिक्षक आणि त्यांनी आपल्या ठेवल्यावर विश्वास. शेवटी मी पुन्हा एकदा त्या ओळींचा आठवण करून देतो. आमच्या प्रत्येक दिवसाची इथेच सकाळ होती, आमच्या प्रत्येक दिवसाची इथेच सकाळ होती. शिस्त होती, संस्कार होते, कौतुकाची माळ होती, स्वप्नांना आकार आणि मानेचा आधार देणारी शाळांच्या डोक्यावरची आभाळ होती. या आभाळाखाली काढलेल्या आम्ही विद्यार्थी आज उंच भरारी घेण्यासाठी सज्ज आहोत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि माझ्या सर्व मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. वैभवलक्ष्मी वाघमोडे. सर्वांना माझा नमस्कार. मी इयत्ता 5वीला आहे. जी प्राथमिक शाळा शिकून तेव्हा 5वीला येत असताना तेव्हा लॉकडाऊन होतं. आम्ही काही 5वी शिकलो नाही आणि 6वी पण शिकलो नाही, डायरेक्ट 7वी शिकलो. तेव्हा 7वीचे क्लास टीचर आमचे कोरोना होते. त्यांनी आमचे खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे प्रयत्न केले, शिकवले पण. आणि 8वी आमचे क्लास टीचर लक्षात येते, सॉरी, 9वीचे क्लास टीचर सर होते. त्यांनी आम्हाला मित्रासारखं चांगले बोलले आणि चांगले पण शिकवले. त्यांनी सायन्स पण चांगले शिकवले आणि 10वीला पण त्यांनी शिक्षक होते, त्यांनी पण चांगले शिकवले. तर आणि मला आठवण ह्या शाळेचं आठवण म्हणजे कबड्डी. मी कबड्डी खेळत होते आणि ते मला नेहमी आठवण येते कबड्डी खेळायचं. आणि मॅडम मला कबड्डी खूप आवडते खेळायला. आम्ही लय प्रयत्न केलं सर कबड्डी खेळायचं, पण यशस्वी झालं नाही खेळायचं. पुढे संधी भेटेल 12वी 11वीला खेळेन सर मी. हेही खूप आठवण येईल तुमचे सगळे मित्रमैत्रिणींचे. एक कविता सादर करते तुमच्यापुढं. परत एकदा भेटून या, परत एकदा भेटून या, वर्गात नव्हती आपली एवढी एकमेकांची दोस्ती, वर्गात नव्हती आपली एकमेकांची एवढी दोस्ती, पण आता आठवत यार ती केली सगळी मस्ती, आठवतंय ते सगळं यार केली ती सगळी मस्ती. वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती तशी भारी, वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती तशी भारी. कधी कधी एन्जॉय केली ती वर्गातली मारामारी, कधी कधी केली एन्जॉय केली मारामारी. होती शिक्षकांच्या डोक्यातला ताप, कारण होतो सगळे तसे कलाकार. होती शिक्षकांच्या डोक्यावर ताप, कारण तसेच
आयुष्याच्या एका टोकावर आलो आपण वेगवेगळे, आयुष्याच्या एका टोकावर आलो आपण वेगवेगळे, आपापल्या कामामध्ये जातो अर्थ असतो वेगवेगळे असतो का? कॉलेजमध्ये ही भेटली मित्र करतो, आता ही मस्ती पण शाळेमधली दोस्तीची, तुमची खूप आठवण येते मला यार. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी 10वीची बॅच येते आणि निरोप घेऊन जाते, पण त्यांच्या मनात एक इच्छा जोडून राहते की आम्ही जरी शाळा सोडून गेलो पण आमची एक छोटीशी का आठवण होईना या शाळेमध्ये सतत नांदत राहो आणि शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा पुरेपूर उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षी 10वीची बॅच काय करते, फुल न फुलाची पाकळी म्हणून काही ना काही भेटवस्तू प्रशालेला भेट देत असते. याही वर्षी विद्यार्थ्यांनी तब्बल 7,200 रुपये किमतीचा विज्ञान आपल्या भवनामध्ये पुढील प्रत्येक इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असं साहित्य त्यांनी दिलेलं आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक. मी दोन्ही वर्ग शिक्षकांना विनंती करतो की प्रशालेच्या मुख्याध्यापकांना ते सुपूर्द करावं. आणि एक मुलींमधून प्रतिनिधी आहे, एक मुलांमधून एक प्रतिनिधी आहे. सर्वांचे ज्या ठिकाणी धन्यवाद. यानंतर सर्व विद्यार्थी बोलतायत याची प्रेरणा घेऊन आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमामध्ये हा विद्यार्थी अबोल होता, न बोललेला म्हणता येत नाही, अबोल होता म्हणजे त्याला बोलता येत आहे, पण आज स्वयंप्रेरणेने या ठिकाणी तयार झालाय. विकास गायकवाड या ठिकाणी त्याचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी आज शाळेत पहिल्यांदा आलतो, तो आमचे क्लास टीचर एस ए पाटील सर होते. मी आठवत होतो, मला काय वाचायला येत नव्हता. एस ए पाटील सर खूप स्ट्रिक्ट होते. एस ए पाटील सर शिकवताना खूप स्ट्रिक्ट वाचायला बिचायला सगळं घेत होते. एस ए पाटील सर मला वाचायला सगळं शिकवले ते. तेव्हा मी काय शिकत नव्हतो. जेव्हा तास घेत होते तेव्हा मी एच पी वॉलचं मागं मी माझे मित्र ज्ञानेश्वर येऊन बसत होतो. नंतर ना आम्ही दोघं मी म्हणलो दहावीला कधी पण तास बुडवायचं नाही की असं म्हणलो, कधी पण तास बुडवायचं नाही. ते म्हणला चालतंय. परत 9वीला असंच जात, 9वीचं बी असंच तास बुडवायचं गेलं, पण 10वीला एकदा बी तास बुडवलं नाही. तो बुडवत होतो खरं. ठीक आहे, चांगला अनुभव त्यांनी सांगितला. आयुष्यात कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी कुठलाही तास बुडवू नकोस. श्री शामशावदेवमध्ये मी शाळा शिकत होतो. पहिल्यांदा घरी काय ते कारण गेलो होतो म्हणून आमचा मामा इकडे शाळेत घातला होता. मी माझा विकास पुढेमध्ये दोघंजण तर मला बोलत होता म्हणून सर शाळेला इकडे येऊ. मग 15 दिवस मी आमच्या घरी गेलो होतो. तेव्हा काय म्हणत होता ना, मला सोडून जातो का? मी म्हणलं बरं आलो. तेव्हापासून आमच्या दोघांची दोस्ती झाली. तेव्हापासून म्हणत होता आपण एकदा वेळ तास नाही उडवायचा. बाकी पण माझा मित्र आणि आकाश माझा मित्र, आम्ही तिघजण शाळा उडवून बाहेर जात होतो. एक दिवशी आम्ही एकदा शाळेची बोललेली, एकदा गुड्डे सलीला गेलो होतो. तेव्हा गुड्डे सरांनी लिहून मारलेलो मला. मी बोटेमधून बाहेर उडी मारलो होतो. धन्यवाद. आपण दरवर्षी मुलांना निरोप देतो. आज न उद्या तुमचे नंबर या ठिकाणी लागणार आहे. मग त्यांना परीक्षा व्यवस्थित जावी, उरलेल्या दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले मार्क मिळावे यासाठी प्रत्येक वर्गातून एक वर्ग प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा द्यायचे. 10वीच्या ताई दादांनो, तुमच्या पावलावर आमचे स्वप्न चालतील. तुमचं यश आम्हालाही मोठं
मिळेल. तुम्ही पुढे उंच भरारी घ्या हीच आमची अपेक्षा. शाळेचा अभिमान बना हीच आमची शुभेच्छा. तुमच्या बोर्ड परीक्षेला 9वी वर्गाकडून व वर्ग शिक्षकांकडून मनापासून शुभेच्छा. तुमच्या मेहनतीला नक्कीच यश मिळो. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लक्ष्मी. 10वी अ विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. उरलेल्या दिवसात जास्त वाया करू नका, अभ्यास करा. तुमची हेच प्रेरणा आम्हाला मिळावी. खूप खूप शुभेच्छा. 5वी ब च्या कडून 10वी अ वर्गाला बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 9वी ब च्या वर्गाकडून 10वी अ च्या वर्गाला बोर्ड परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अक्षर शिकून तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर शिकून तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखविला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखविला. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. तुम्हाला सगळ्यांना 6वी अ च्या वर्गाकडून तुमच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे नमस्कार. माझे नाव आरती आहे. मी इयत्ता 6वी ब कडून बोलते. आमचे क्लास टीचर आणि आमच्या 6वी ब च्या वर्गाकडून 10वी अ ला बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. 10वी अ ब बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. 10वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 8वी अ च्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षेचे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 7वी अ च्या वर्गाकडून 10वी अ च्या वर्गाला बोर्ड परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढचा प्रवास आनंद आणि यशाचे भरलेले असावे हीच माझ्या 8वी ब च्या वर्गाकडून शुभेच्छा. विद्यार्थ्यांचे मनोगत झाले, सर्वांची शुभेच्छा देखील झाल्या. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थी प्रतिनिधी सन्माननीय बसवराज घोडके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शिक्षण B.Pharm संपलेलं असून सध्या ते कलबुर्गी या ठिकाणी आरोग्य सेवेत ते या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की तुमच्या भाषेत का होईना मार्गदर्शन केलेही चालेल. ಕನ್ನಡ ಬರ್ತಾವ ಎಲ್ಲರಿಗೆ? ಊಟ ಮಾಡಿರಿ? ಅದಕ್ಕೆ ಎನರ್ಜಿ ಭಾಳ ಅದ ಎಲ್ಲರದು. ಚಪ್ಪಾಳೆಗಳ ಮೇಲೆ ಚಪ್ಪಾಳೆ. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಯಾರಿಗೂ ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡಿ ಅಂದಿಲ್ಲ. ನೀವು ಒಟ್ಟು ಹೊಡೆದಿರಿ, ಊಟ ಆಗ್ಯದ ಅಂತೇಳಿ ಅಂತಾದ್ರೂ ನೀವು ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆದಿರಿ. ಯಾರಿಗೂ ಕನ್ನಡ ಬರಲ್ಲ ಅನಿಸ್ತದೆ ನನಗೆ. ಇರಲಿ, ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಶಾಲೆ ಹೆಸರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗೆ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಆಗಿ ಬಂದೆ. ಸರ್ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಹುಡುಗ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬೇಕಂತೆ ಬಂದಿದ್ದೆ ನಾನು. ಸರ್ ಕರೆದ್ರು, ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಬಂದೆ. ಇವತ್ತು ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಯಾಟರ್ಡೇ ಮತ್ತು ನಾಳೆ ಸಂಡೇ ಹಾಲಿಡೇ ಅಂತೇಳಿ ಬಂದಿದ್ದೆ ನಾ ಇವ್ರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ. ಇವತ್ತು ಫಂಕ್ಷನ್ ಬರ್ಬೇಕಂತೆ ಬಂದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಈ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲಾ ಶಿಕ್ಷಕರಿಗೂ ನನ್ನ ವಿನಮ್ರಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ಬಂದ ಮೇಲೆ ಕರೆದು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಕುಂದಿರಿಸಿ ಒಂದು 4 ಒಳ್ಳೆ ಮಾತುಗಳು ಹೇಳಿ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಮಾಡುತ್ತಾ, ನಿಮಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. 10ನೇ ತರಗತಿಯವರಿಗೆ ಸೆಂಡ್ ಆಫ್ ಮಾಡೋದಂತ ಅಷ್ಟೇ ಗೊತ್ತಾಗ್ಯದ. ನೀವು ಮರಾಠಿ ಏನ್ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನಂಗೆ ಒಂದು ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ಈ ಕಿವಿದಿಂದ ಹೋಗ್ಯಾವ, ಈ ಕಿವಿದಿಂದ ಬಂದವ್ರಿಗೆ. ನೀವು ಯಾರು ಏನ್ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಸ್ವಲ್ಪ ಸರ್ ಮಾತಾಡಿದ್ದು ಮಾತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಗೊತ್ತಾಗ್ಯದ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳ್ತಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮರಾಠಿ ಮೀಡಿಯಂ ಇಲ್ಲೇ ಸೋಲಾಪುರದವ್ರು ಹೇಳುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಗೊತ್ತಾಗ್ಯದ ಸರ್ ಅಷ್ಟೇ. ಉಳಿದವ್ರು ನಿಮ್ದು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ನೀವು ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆದ್ರಿ, ನಾವೇ ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆದ್ರಿ. ಎಲ್ಲರಿಗೆ ನಿಮ್ದು 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಇವತ್ತು ಲಾಸ್ಟ್ ಡೇ ಅದ. ಮುಂದವ್ರು ಯಾರು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರಲ್ಲ, ಇವತ್ತೇ ಲಾಸ್ಟ್ ಇರ್ತದ. ಈಗೆಲ್ಲ ಏನ್ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿರಿ, ಇನ್ನೂ ಎಕ್ಸಾಮ್ ತನಕ ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ರಿ, ಓದ್ರಿ. ಲಾಸ್ಟಿಗೆ ಹಿಂಗ್ ಅನ್ಸ್ಬಿಡ್ಕಿನ್ನ ಇನ್ನ ಒಂದ್ ದಿನ ಹೋದ್ರೆ 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರ್ತದ ನಂದು. ಈಗ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರ್ದೇ ಅಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಮಾರ್ಕ್ಸ್ನಾಗೆ ಅವ್ರದ್ದು ಜಾಬ್ಗಳು ಕಳ್ಕೊಂಡ್ರ, ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲೋ ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗರ. ಒಂದೊಂದೇ ಮಾರ್ಕ್ಸ್, 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ತಗೋಬರ್ದ್ರೆ ಹಾಫ್ ಪಾಯಿಂಟ್ನಾಗ ಜಾಬ್ ಮಿಸ್ ಆಗ್ಯಾವ ಅವರೆಲ್ಲ, ಹಾಫ್ ಪಾಯಿಂಟ್ನಾಗ. ಆ ರೀತಿ ನಿಮ್ದು ಯಾರು ಆಗ್ಬಾರ್ದು. ಓದಿರಿ, ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್, ಎಲ್ಲರಿಗೆ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್.
ಫಸ್ಟ್ ತಲೆಗೆ ಇಟ್ಕೋರಿ, ಜೀವನಗಳು ಮೂರೇ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅವ, ಯಾವುದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ ಜೀವನಗಳು. ಫಸ್ಟ್ ಹೆಲ್ತ್. ಹೆಲ್ತ್ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಕಾಳಜಿ ಕೊಡ್ತೀರಿ ನೀವು? ದೊಡ್ಡ ACR DC ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆರಿ ಅಥವಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆರಿ, ನಿಮ್ ಹೆಲ್ತ್ ಚಲೋ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನೂ ಯೂಸ್ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಸೈನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಎನರ್ಜಿ ಬೇಕು, ನೀವು ಸೈನ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಎನರ್ಜಿ ಬೇಕು, ನೀವು ಪೇಪರ್ ಬರೆಯೋಕ್ಕೂ ಎನರ್ಜಿ ಬೇಕು, ನೀವು ಓದಿದ್ದು ತಲೆಯೊಳಗೆ ನೆನಪಿರ್ಬೇಕಂದ್ರೂ ಎನರ್ಜಿ ಬೇಕು. ಇದು ಎಲ್ಲ ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ಹೆಲ್ತ್ ಚಲೋ ಇರಬೇಕು. ಹೆಲ್ತ್ ಚಲೋ ಇದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ನೀವು ಲೈಫ್ದಾಗ ಏನೂ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬಹುದು. ಹೆಲ್ತ್ ಒಂದು ಚಲೋ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ನಿಮ್ದು ಬಾರ್ ಉರಿ ಬಂತು, ಬಾರ್ ಹೆಲ್ತ್ ಖರಾಬ್ ಆಗತ್ತಿತ್ತು, ನೀವು ಎಷ್ಟು ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಇರೋದಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಬಿ ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್ ಇರಲಿ, ಎಷ್ಟು ಬಿ ನಾಲೆಜ್ ಇರಲಿ, ಫಸ್ಟ್ ಹೆಲ್ತ್ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಕಲಿಸಿದ ಗುಳಿಗಳಿಗೆ ನೀವು ಯಾರು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡಲ್ಲ, ಅವ್ರ ಲೈಫ್ನಾಗ ಏನೂ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಕಲಿಸಿದ ಗುರುಗಳಿಗೆ ಯಾರು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡಲ್ಲ, ಯಾರು ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಡಲ್ಲ, ಯಾರು ಅವಹೇಳನಾಗ ಮಾತಾಡ್ತಾರ, ಮಿಸ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರ, ಏನೋ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರ, ಅವ್ರ ಜೀವನದೊಳಗಾಗಲಿ ಲೈಫ್ನಾಗಲಿ ಏನೂ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಟು ಆಲ್ 10th ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೀರಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಚಲೋ ತೆಗೀರಿ, ಲೈಫ್ನಾಗ ಒಂದು ಒಳ್ಳೇದು ಏನಾರೇ ಮಾಡ್ರಿ, ಕಲಿಸಿದ ಗುರುಗಳಿಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ನಮ್ಮೊಂದು 2 ಮಾತು ಕರೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರನ ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಹೇಳುತ್ತಾ, आज प्रशालेतील दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ आहे. आजपर्यंत मी 10वीचा क्लास टीचर नसायचो, 9वी परत होतो, मला काय वाटत होतं, परंतु आज 10वीची मुलं निरोप घेताना असं वाटतंय की मुली म्हणा मुलं म्हणा आमच्या मुलीचं स्वतःच्या मुलीचं लग्न होऊन चाललंय काही की आमच्यापासून लांब चाललेले असं मनामध्ये खूप असं अनेक विचार येत आहेत. म्हणजे आपल्यापासून ही मुलं खूप लांब चालले आहेत. एक प्रकारचं स्नेह, पिता आणि मुलाचं जे स्नेह असतो ते प्रेम, ते माया बनलेलं होतं. आणि ही मुलं आज खरंच लांब चालले हे मनाला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस खूपच दुःख वाटू लागलंय. बऱ्याच कसं आहे, परिवर्तन हे नियमच आहे. परिवर्तन म्हणजे बदल. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टीचा त्याग करावाच लागेल. मला खूप बोलावंसं वाटतं. मला माईक एकदा हातात घेतलं काय होतं कुणास ठाऊक, मला वेळच कमी पडतो. बऱ्याच सर्व मुलांना, 10वी अ ब च्या मुलांना सर्व शिक्षकाकडून, विशेष म्हणजे 10वी अ चे क्लास टीचर आणि ब चे क्लास टीचर व तसेच मुख्याध्यापक, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका या सगळ्यांकडून तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी चांगले मार्क घेऊन पास व्हा, जीवनामध्ये काहीतरी चांगलं मनुष्य बना, चांगलं नाव कमवा आपल्या आईवडिलांचं. धन्यवाद. धन्यवाद सर. थोडक्यात मुलांना चांगला संदेश या ठिकाणी दिला. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय, अतिशय स्ट्रिक्ट स्वभावाचे आणि समाजसेवाची भरपूर अशी आवड असणारे प्रशालेचे आपल्या माजी मुख्याध्यापक, आजचे प्रमुख पाहुणे, बीजगणित विषयाचे गाडे अभ्यासक, एक उत्तम नाटक कलाकार आपल्याला या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं. इयत्ता 10वीच्या विद्यार्थी निरोप समारंभाचे अध्यक्ष माननीय विलासदार सर आणि ह्या प्रशालेमध्ये तुम्हाला विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 10वीचा निरोप समारंभ तुम्ही जसं परिचय दिलात,
मी 6 वर्ष या शाळेमध्ये शिकलो, 5वी पासून आलो, 10वी ला आलो. हे वर्ग शिक्षक होते आणि शिकवण्याबरोबर त्यांनी जीवन जगण्याची कला तुम्हाला दिली. अनेकांनी आपल्या भाषणामधून सांगितलेले, कारण फक्त शिक्षणच नाही, जीवन जगता यायला पाहिजे. मी ह्या शाळेत 1995 साली सहशिक्षक म्हणून आलो. माझा सुद्धा परिचय देतो. 95 साली आलो. या माळरानावर बसलेल्या एक शाळा आहे. माझी नियुक्ती झाली. मी 2ला 3 वर्ष होतो. 95 साली 85ला ह्या ठिकाणी आलो. एक सुंदर शाळा. त्या काळच्या विद्यार्थ्यांचं थोडस हे सांगतो. त्यावेळी ह्या गावामध्ये लाईट नव्हतं, शाळेमध्ये लाईट नव्हती. सर्व पोरं रात्रीचा अभ्यास करण्यासाठी शाळेकडे येत होते. नाईट स्टडी म्हणून होतं, नाईट स्टडी. दररोज एका शिक्षकाला नेमणूक केली जात होती. त्यावेळी अभ्यास शिकण्यासाठी मुलांचं ओढ बघा, परिस्थिती गरिबी, घरात लाईट नाही, शिकण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. अशा परिस्थितीमध्ये चिमणी लावून हे विद्यार्थी इथं 10 पर्यंत अभ्यास करणार. काही मुलांच्या नाका तोंडात ते चिमणीचं धूर ते निघत होतं, जात होतं. आणि सकाळी उठल्याबरोबर अभ्यासाला जाणार. हा ग्राउंड होतं मोठं. या ग्राउंड मध्ये व्यायाम करत होते, कारण हे हिंद केसरी हजरत पटेल यांचं गाव आहे. ह्या शाळेमध्ये शिकलेले सर्व विद्यार्थी निरनिराळ्या पदावर गेलेले आहेत. एकच नाही, ज्या पदावर गेले ते त्यात उत्तीर्ण झाले, यशस्वी झालेले आहेत. ज्यावेळी गेट टुगेदरचा कार्यक्रम होतो त्यावेळी आम्ही पाहिल्यानंतर इतका अभिमान वाटतो आम्हाला ह्या विद्यार्थ्याबद्दल. आम्ही शिकवलेले पोरं कुठे गेले. अनेकांची परिस्थिती इतकी बेकार, घरात काही नव्हतं, फक्त त्यांना त्यांच्या समोर आई वडील दिसत होते. माझे वडील काय करतात, माझी आई काय करते, दिवसभर राबायला जाते, मी काय करायला पाहिजे, मी कसं शिकायला पाहिजे, हे जीवनात यशस्वी व्हायला पाहिजे, मी विजेता होणारच असे ठरून या गावचे पोरांनी पुढे गेलेले. प्रत्येक घरामध्ये पोलीस किंवा मिलिटरीमध्ये आहेत. त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पोलीस किंवा मिलिटरीमध्ये गेलेले आहेत, शिक्षक आहेत आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. गुरव नावाचा विद्यार्थी आठवतो तुम्हाला, या गावचा तुमचा सुपुत्र गुरव अमेरिकेला आहे इंजिनियर म्हणून. आमच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी. अभिमान वाटतो आम्हाला. हे जिद्द ठेवा. कुठलं तरी मोबाईल नाही ते कटिंग करायचं नाही, नको. हे नको. आयुष्यामध्ये तुमच्या आई वडिलाचं थोडस आठवण करा. सलील नावाचा विद्यार्थी इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षेला बोर्डामध्ये पहिला आला. एका झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा. आणि त्याचा सत्कार करण्यासाठी एक टीम गेली कुठं, मुंबईच्या धारावीमध्ये. कोणाचा सत्कार करण्यासाठी? त्या मुलाचं. 12वीला बोर्डात प्रथम क्रमांक होता. त्यावेळी पाहता सलीलच्या घरामध्ये काही नव्हतं. एक ट्रंक, एक स्ट्रो आणि झोपडी, आणि तिथं फक्त 2 माणसं झोपावं एवढीच जागा. आई वडील नव्हते. सलीलला विचारलं, ह्या परिस्थितीत तो अभ्यास केला, इथं अभ्यास करून तू पुढे गेला आणि 12वीच्या बोर्डामध्ये प्रथम येतो तू. सत्य घटना, खोटं नाही, रचलेही नाही. त्यावेळी सलीलच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. वडील हे चहाचे कॅन्टीन चालवत होते. पुढे वडील वारले. त्यानंतर आई करू लागले. दोघं बहीण भाऊ. आईच सुद्धा दुसऱ्यांच्या घरी भांडी घासून वगैरे, पाणी वगैरे हाताला लागून निमोनिया झालं. त्यामध्ये तिचा अंत झाला. फक्त बहीण भाऊ दोघा. शाळा तरी शिकायचं, जिद्द तरी आहे. आणि ज्यावेळी आई म्हणत होती त्यावेळी तिचं डोळं मात्र उघडं होतं. सतत ती सगळीकडे पाहत होती. बाळ तुझी मोठं हो, शाणा हो आणि तुझं नाव कमव असं शेवटचं वाक्य त्या सलीलच्या डोक्यामध्ये घुळत होतं. तेव्हा
सलीलला विचारले त्यांनी, एवढं असताना सुद्धा तू कसं काय यश मिळवला? तेव्हा सलील सांगितला, मी कुठे गेलो, मला पण वाटत होतं गोळ्या करावं, इकडे तिकडे फिरावं, सिनेमा बघावं, असे कितीतरी वाटत होतं. परंतु ज्यावेळी मी अशा वाईट सवयीकडे जात होतो त्यावेळी माझी पाठलाग माझ्या आईचं डोळं करत होतं, बाळ तू शिक, बाळ तू शिक, जगामध्ये शिकला तरच तू जगशील. हे आईचं वाक्य त्याच्या डोक्यात घुमत होतं. म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या काही सोयी नव्हत्या तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो उत्तीर्ण झाला आणि बोर्डामध्ये आला. आज तो एरोनॉटिकल इंजिनियर आहे. इंजिनियर केवळ जिद्द. बाळांनो, हे जे आपण करतो थोडं विचार करा. तुमचे आई वडील काय करतात थोडं विचार. मी काय करू लागलो, त्यांची स्वप्न आहे प्रत्येकाच्या आई वडिलांचं. आई वडील श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, मोलमजुरी करू द्या, शेती करू द्या, परंतु त्यांचे स्वप्न असतात की माझा मुलगा अशा प्रकारची माझ्यासारखं शेती करू नये, ते कुठंतरी पुढे जावं, मोठं व्हावं, शहाणा व्हावं, आयुष्यामध्ये तर कुठंतरी मोठ्या पदावर असावं. अशा प्रकारचे प्रत्येक आई वडिलांना वाटतो. त्यांचे स्वप्न पूर्ण कर बाबांनो. कुठंतरी शेतात राबत असतील आणि राबत असताना सुद्धा विचार करीत असतील की माझा मुलगा शिकायला पाहिजे. त्याची धडपड आहे, चिंता आहे. विश्वास नांगरे पाटील माहित आहे, IPS अधिकारी अजून सुद्धा तुमच्यासारखंच असं 10वीला शिकत असताना खोड्या करणार काही पण त्यांचं एक गँगच होतं. आता काही मुलं सांगितलं की आम्ही शहराच्या हॉलच्या बाहेर बसत होतो, तरी सुद्धा त्यांनी चूक मान्य केली. अभिमान वाटतो तुम्हाला. त्यापुढे कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, आयुष्यामध्ये करणार नाही. एका विद्यार्थ्यांनी सांगितलं, खरोखरच त्याचा अभिमान बाळगतो. मग ते ज्यावेळी ह्या खोड्या करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील आणि त्यांचं गँगनी काय केलं, एक मॅडम नवीन आले होते त्याची क्लास टीचर म्हणून. त्या खुर्चीवर काही काटे अंतरून वर्गात त्याचे सत्कार केले फुलं वगैरे टाकून, परंतु खुर्चीवर मात्र काटे होते. तिथं वर नॅपकिन वगैरे टाकलेले होते. मॅडम फार हुशार होती, बघितले त्याने, कारण शिक्षकांना सुद्धा नॉलेज असतो. इथं पाहिल्याबरोबर लक्षात येतो की कोण काय करून आलंय. मानसशास्त्र शिकलेले असतात, बीएड जे केलेले असतात ना, मानसशास्त्र असतो. आणि त्यामुळे सगळीकडे लक्ष केल्याबरोबर त्याला वाटलं की काहीतरी चाललेलं, काही पिली हसत होती, काही पोरं केलेले. आता मॅडम बसतील खुर्चीवर, त्यांना काठी टोचणार, हे पाहावं दृश्य. या दृष्टिकोनामधून काही पोरं मात्र मागे बसले, टवाळ पोरं, हे पिली हसत होते. मॅडमच्या लक्षात आलं. असं स्टेज होतं, स्टेजवरून खाली आल्या त्या आणि हळूच त्या पोराकडे पाहिलं त्यांनी. थोबाडीत मारले सगळ्यांच्या. काम उलट बोलू लागले ते पोरं, का आम्हाला का मारला, काय केला तुम्ही, त्या खुर्चीवर काय टाकला. त्यामध्ये विश्वास नांगरे पाटील पण होते त्या गँगमध्ये, आत्ताचे IPS अधिकारी. कोण तू म्हणून विचारलं. त्याच्यामध्ये प्रमुख गँग कोण होता, विश्वासच होता. त्या टवाळपुऱ्यामध्ये विश्वास हा प्रमुख. आणि त्याचं असं कॉलर धरून वर आणले. मॅडम, तुझे वडील काय करतात? पैलवान होते ते. विश्वास नांगरे पाटील यांचे वडील पैलवान, त्या गावचे सरपंच. तू सरपंचाचा मुलगा आहे म्हणून सुरुवात करतो. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, देवाने धष्टपुष्ट शरीर दिलेलं आहे, कुठंतरी व्यवस्थित तू अभ्यास कर, पुढे जा, मोठा अधिकारी होशील म्हणून त्यावेळी समजावून मॅडमनी सांगितले. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की कुठेतरी मी चुकतो आहे. त्यांचं पुस्तक वाचा, मनवे है विश्वास म्हणून विश्वास नांगरे पाटलांचं एक पुस्तक आहे. किंवा तुमच्या सगळ्याकडे मोबाईल आहे, युट्यूबमध्ये बघता, ते थोडंसं काढून बघा विश्वास नांगरे पाटील यांचं मनोगत. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कोण कसे पुढे गेलेले आहेत.
या प्रतिकूल परिस्थितीत कसे टक्कर दिले, तेव्हापासून त्यांनी ठरवलं की मी अभ्यास करायचं, मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं. म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या भारतामध्ये एक सर्वश्रेष्ठ होता. मुंबईमध्ये ज्यावेळी अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील होते, त्यांना राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा भेटलेलं आहे. आणि हे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं असं असतं की एक छोटस दृष्टांत आहे का विद्यार्थी आणि शिक्षकांचं. खरोखरच मला या गावच्या विद्यार्थ्यांचं फार कौतुक वाटतं. अजून सुद्धा विसरलेले नाही त्यांनी. मी 10 वर्ष झालं इथून रिटायरमेंट होऊन 10 वर्ष झालं. 2016ला मी रिटायर झालो, 26 आलं तरी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या मुलांचं लग्न असलं तरी सुद्धा मला बोलवतात. काय हे पोरं, म्हणून हे पोरांचं सातत्य टिकवण्यासाठी बाळानो तुम्ही पण हे आहे. काही चुका घडतात ह्या वयामध्ये, परंतु त्याला दूर ठेवा. 10वीचं वर्ग होतं, तुमचंच ह्याच्यावर एक कहाणी सांगतो. 10वीचं वर्ग होतं, खेळायला सोडले मुलांना. त्याच्यामध्ये एक श्रीमंताचा मुलगा होता. त्यांच्या मावशीने एक घड्याळ आणलेली होती. विद्यार्थी शिक्षकांचं नातं सांगतो. 10वीचं वर्ग होतं. 10वीच्या वर्गामध्ये खेळायला सोडले, पीटीचं तास होतं, खेळायला सोडले. खेळायला सोडल्यानंतर एक श्रीमंताचा मुलगा होता. मावशीने घड्याळ आणलेलं होतं, चांगलं किमतीचं घड्याळ होतं. तो कंपासमध्ये ठेवून खेळाच्या मैदानावर गेलेला होता. येऊन बघतो तर त्या कंपास पेटीमध्ये घड्याळ नव्हतं. घड्याळ नव्हतं आणि तो रडू लागला. आपल्या वर्ग शिक्षकाकडे त्यांनी तक्रार नोंदवला. तेव्हा मुख्याध्यापक आले, त्या शाळेचे मुख्याध्यापक. कोण ह्याची घड्याळ चोरले हे काय विचारलं नाही. मला सगळ्यांची झडती घ्यायचं, तपासायचं. आणि तपासणी चालू केली. हे इथंच ठेवतो आणि थोडस पुढं एक इंटरनॅशनल स्कूल, त्या इंटरनॅशनल स्कूलवर फुटबॉल खेळत होते काही पोरं आणि तिथे एक म्हातारा काठी टिकत आला. आणि त्याच वेळी फुटबॉल त्या म्हाताऱ्याला लागलं. सगळी पोरं पळत गेले, परंतु एक मुलगा तिथे येऊन म्हणतो, ताता माझ्याकडून चूक झाली, सॉरी म्हणतात. बाळ चांगलं खेळतो, चांगलं खेळ, चांगलं अभ्यास कर, असे आशीर्वाद देऊन तो म्हातारा कुठं गेला, ऑफिसमध्ये गेला. इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका बसलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी विनंती केला, यामुळे बसले त्यांनी. माझं नातूला फी साठी त्यानं शाळेतून हाकलावून दिले होते, फी नाही दिल्यामुळे. थोड्या दिवसात माझं पेन्शन येणार आहे, दुसऱ्या 1 तारखेला मी पैसे भरतो, आता मात्र माझ्या नातूला शाळेत घ्या म्हणून तो विनंती करत होता. हे मॅडम काय ऐकले नाही, काही करा तुम्ही, परंतु उद्या कसल्याही परिस्थितीतून पैसे भरा तरच तुमच्या नातूला वर्गात घेण्यात येणार. कारण आता आम्हाला इथं आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर ह्या शाळा तपासण्यासाठी येणार आहेत. आम्हाला गडबड आहे म्हणून सगळ्यांनी गेटकडे धावू लागले. कलेक्टर येणार होते शाळेची, शाळा तपासण्यासाठी, शाळा पाहण्यासाठी. हा म्हातारा पण तिथंच बाहेर चालला, गेट जवळ आला. गेट जवळ गर्दी, कारण कलेक्टरची गाडी येणार. मॅडम हार घेऊन उभे राहिले आहेत कलेक्टरचं स्वागत करण्यासाठी. अनेक शिक्षक आहेत, परंतु कलेक्टर साहेब गाडीमधून उतरले, मॅडमकडे नाही पाहिले त्यांनी. असे धावत धावत जो म्हातारा होता, वयस्कर म्हातारा, थरथर कापणारा, त्या म्हाताऱ्याच्या पाय पडला. सर ओळखतात का सर? ही वयस्कर नाही, कोण आहे? सर सर तुमच्यामुळे मी कलेक्टर झालो सर. ज्यावेळी तुम्ही घड्याळ चोरलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करत होता
ते घड्याळ चोरलेला विद्यार्थी मीच आहे. परंतु तुम्ही कोणासमोर मी चोरी केलो असं कुठेही सांगितलं नाही. मी नाही ओळखलो होतो. तुम्ही ओळखलं नाही. तुम्ही तरी काढून दिला घड्याळ माझ्या खिशातून. तुम्ही मला ओळखलं नाही. त्यांनी घड्याळ तपासणी करत असताना काय केले होते? त्यांनी डोळ्याला पट्टी बांधलेली होती. सर्व मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेलं आणि स्वतः पण पट्टी बांधलेली होती. स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधलेली. कारण कुठल्या तरी विद्यार्थ्याला दिसलं हा मुलाने चोरी केलं, हे त्या विद्यार्थ्याला छेडाछेडी करतील म्हणून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. हे शिक्षकांचं कार्य असतं ते. आणि ते स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधले होते. कारण मला जरी समजलं हा मुलाने चोरी केली म्हणून त्याच्याबद्दल माझ्या मनात काहीतरी वाईट भावना निर्माण होईल म्हणून मी पण माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेलं होतो. असं गुरु आणि शिष्याचं नातं ह्या प्रकारचं असतो. सर तेव्हा तुम्ही कोणाकडे काही सांगितलं नाही म्हणून मी असं ठरवलं की मी काहीतरी करून शिकणार म्हणून आज मी जिल्हा कलेक्टर झालो. हे आपल्या जीवनामध्ये घडत असतात. ही जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे. एक मुलगा धावत आला. 10वीचं क्लास होतं आणि दररोज शिक्षा होत होतं. त्याला मार खाणार, लेटच येणार. वर्ग शिक्षक मुख्याध्यापकडे त्याची तक्रार म्हणणे नेहमी हा उशिरा येतो, दररोज मार खातो आणि शरीरात मात्र अत्तरचा वास येतो. हा मुलांचा अभ्यासात हुशार आहे पण तो दररोज लेट येतो. त्या शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्या मुलाला बोलवले. मारले नाहीत, बोलवले. कारण हा मुलांच्या चेहऱ्यावरून दिसतो की हा खरोखरच गुन्हेगार आहे का नाही. आणि त्याला जवळ बोलवले. तू नेहमी उशिरा काय येतो आणि तुझ्या शर्टाला अत्तरचा वास काय? तेव्हा त्या मुलांनी सांगितलेलं कहाणी फार हृदयस्पर्शी आहे. सर माझे वडील नाही. माझी आई रात्रभर अत्तर भरण्याच्या एका वाटलीमध्ये अत्तर भरण्याचे काम करते. तिला मदत म्हणून मी रात्रभर ते बाटलीमध्ये अत्तर भरतो आणि मला लवकर उठणं होत नाही. आईला सुद्धा स्वयंपाक करणं उशिरा होतो. त्यामुळे मला शाळेत यायला उशिरा होतो आणि मला माफ करा सर, अत्तर मी लावत नाही परंतु अत्तरचं काम केल्यामुळे माझ्या शर्टाला वास येतो. हे सत्य ज्यावेळी मुख्याध्यापकांनी जाणून घेतलं तेव्हा त्या विद्यार्थ्याला सांगितलं तुला कुठलीही अडचण असेल तर मला सांग. आणि त्या विद्यार्थ्यांनी जे जे गरज वाटली त्या अडचणी सांगितल्या. त्यावेळी तो जीवनामध्ये पुढे गेला. तुम्ही पण ह्या जीवनामध्ये यशस्वी व्हा. तुमच्या आई वडिलांचं नाव लौकिक करा. ज्या गुरुजनाने तुम्हाला शिकवलं, शाळेत केलं, ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या गुरुजनांचं आयुष्यभर तुम्ही तुमच्या मनामध्ये घर करून ठेवा आणि तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, येणारी परीक्षा चांगल्या रीतीने व्हावं. आणि तुम्ही स्वतः मनाने द्या. नापास झालं तरी हरकत नाही, कॉपी करू नका. मार्क कमी पडलं म्हणून काय बिघडत नाही. मार्क कमी पडून द्या, नापास व्हा. नापास झालेले कितीतरी आहे झालेले, त्यासाठी घाबरू नका. परंतु तुम्ही जिद्दीने स्वतः अभ्यास करा. अजून सुद्धा टाइम गेलं नाही, अजून परीक्षा थोडे दिवस आहे. आज जरी तुम्ही ठरवलात 4 वाजता सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणतात 4 ते 5 जर तुम्ही या कालावधीमध्ये उठणारा विद्यार्थ्यांमध्ये कुठेही केव्हाही मागे राहत नाही. आणि मला पुन्हा 10 वर्षानंतर सुद्धा बोलावून तुमचं सत्कार समारंभाला हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. हे स्टेजवर बसलेले फक्त कुठे सर सोडून हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि माझं थोडंसं स्वभाव स्ट्रिक्टच होतं. ज्यावेळी मी तासाला जाणार असतो त्यावेळी एक 10 मिनिट तरी शांत राहत होतो. वर्ग सरांचा तास आहे म्हणतात. 5 वाजता सुटल्यानंतर सुद्धा काही वेळा शिकवत असताना शिकवत होतो. शिकवताना सुद्धा कंटाळवाणी त्यांच्यामध्ये नव्हतं. शिक्षक शिकवत असताना कुठेही कंटाळ करू नका. 9वीच्या विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला पुढे जीवनाची वाटचाल आता 10वी पर्यंत होता, पुढे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये जाणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा आणि तुमचं जीवन सुंदर सुखमय होईल. एवढं बोलून मी
माझं 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांचं जसं व्यक्तिमत्व आहे तसा आवाज देखील दमदार आहे, सगळ्यांना कळालं असेल. आणि खरंच आतून प्रेमळ, पण स्वभाव मात्र अतिशय शिस्त. थोडीशी शिस्त जरी बिघडली, आम्ही विद्यार्थी दशेत असो किंवा यांच्या खाली शिक्षक म्हणून काम करत असो, अशा वेळेस त्यांची शिस्तीची जाणीव आम्हाला नक्कीच कळाली. त्यामुळं आजपर्यंत आम्ही देखील त्या शिस्तीमध्येच या ठिकाणी कार्य या ठिकाणी करत आहोत. मनापासून पुन्हा एकदा सरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आजच्या या आमच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 सालच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सन्माननीय मेत्री सर यांचं मी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बिराजदार सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. आज 10वी अ आणि 10वी ब या विद्यार्थ्यांचं निरोप समारंभासाठी इथं आपण इथं उपस्थित असलेलो आहोत. तर मी काय अध्यक्ष झालो तरी माझे गुरुवर्य आणि आमच्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मेत्रे सर यांनी तुम्हाला जीवनामध्ये कसं राहायचं, कसं यशस्वी व्हायचं यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. मी पण तुमच्यासारखं मेत्रे सरांचं विद्यार्थी आहे, त्यांच्याबरोबर इथंच काम पण केलेलं आहोत. तर सरांचं स्वभाव, सरांचं शिकवण्याची पद्धत हे सगळं आम्ही आत्मपरीक्षण करून म्हणजे जीवनामध्ये थोडं का होईल त्यांचे जे गुण आहे, त्यांचं जे कार्य आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्हाला एवढे सांगायचं आहे, तुम्ही सुद्धा जीवनामध्ये यशस्वी व्हा, चांगले गुण घ्या आणि तुमचं नाव, आमचं प्रशालेचं नाव यशस्वी करा एवढे शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. बरेचदा कार्यक्रम चालू होत असताना अनावधानाने सूत्रसंचालकाकडून थोडेसे मागे पुढे होत असते, त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय मेत्रे सर यांचे प्रशालेकडून मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान बसवलेले सन्माननीय बिरादर सर, प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व गेले तासभर या ठिकाणी अत्यंत शांत बसून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केला, त्याबद्दल तुमचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.